अजित पवार आणि शरद पवार बाजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले। जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या अंत्यविधीसाठी शरद पवार आणि अजित पवार आले होते आणि यावेळी पवार काका पुतण्या एकमेकांच्या शेजारी मात्र अंतर राखून बसले। राष्ट्रवादी पक्ष आणि जिल्हा निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले। कल्याणमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। आत्रे रंगमंदिर इथं बीएसयूपी लाभार्थींना घराच्या चाव्या देण्यात आल्या। तसंच डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुल इथे खासदार क्रीडा संग्राम कार्यक्रमामध्ये खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। उल्हासनगर शहरामध्ये पप्पू कलानी यांच्या मुलानं खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय आणि असं असताना शरद पवारांनी कलानी यांच्या घरी भेट दिली। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेंना उधाण आलंय। माजी आमदार पप्पू कलानी हे शरद पवार अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पवार यांचे एकेकाचे निष्ठावंत आणि जवळचे सहकारी आहेत। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे। अलिबागवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणारे अलिबाग शहरातल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि शहरामध्ये 3 कोटी रुपये खर्चून 32 कॅमेरा बसवण्यात आलेत। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भांबर्डे अकेले या गावामध्ये परिसरात अचानक लागलेल्या वणव्यामध्ये पर्यटकांची 9 वाहनं जळून खाक झाली। ऐकोले गावामधल्या लोटस पॉइंटजवळ ही घटना घडली। लोटस पॉइंटवर पर्यटक गाडी लावून फिरायला गेले असताना या परिसरामध्ये असणाऱ्या सुकलेल्या गवताला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये 7 दुचाकी 2 चारचाकी वाहनं जळून खाक झाली।